दीपक भाऊ, तुम्ही नेहमी या पुरातन झाड तोडल्या नाही पाहिजे त्याचे व्हिडिओ आणि फोटोज टाकत असतात आणि त्याबद्दल आंदोलन पण करत असतात, तर तुम्हाला हे काय वाटते, हे चुकीचं आहे का बरोबर झालेलं आहे? जय शिवराय. मी दीपक पोहनेकर. हा जो भाग आहे, परिसर आहे, हा आहे पिपळा रोड, जुना पोलीस स्टेशन ढग्याच्या बंगल्याजवळचा रोड आहे, गंगवळी नगर. या रोडवरती अनेक झाडं आहे आणि या रोडवरती जर तुम्ही बघितलं तर इथं एक म्हणजे 5-6 महिन्यापासून एक नवीन प्रकार सुरू आहे की ज्यांच्या घरासमोर प्लॉटसमोर झाडं आहे ते त्यांना औषधी देतात आहे किंवा मारतात आहे. त्यातलंच हे एक झाड आहे, हे 100 वर्षाच्याही आधीच आहे, म्हणजे 100, 150, 200 ज्या पद्धतीनं लोक सांगतात आहे त्या पद्धतीने हे पुरातन काळातलं झाड आहे. इथं वटाची पूजा केली जाते. इथच्या सर्व महिला वस्तीतल्या इथे येतात आणि यांना हे झाड कापायची परमिशनसुद्धा नाही आहे. यांनी याच्या आधी झाड कापलं, परमिशन नसताना पुन्हा त्याच्यानंतर पुन्हाहून डबल हे झाड कापलं. या पद्धतीनं जर झाडं कापत राहिली आणि निसर्गाची हानी होत राहिली, हे एक आपल्या जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक असलेली वस्तू आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि अशी जी प्रवृत्तीचे लोक आहे जे स्वतःच्या स्वार्थासाठी ते कमी दरात वाढ विकत घेतात आणि झाडं कापतात, तर या लोकांवर एकदम दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अशी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी आहे.